अनिल बाबर यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळलाय का? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। गेल्या 35-40 वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत असलेले अनिल बाबर यांना भाजपातून बाहेर पडावं लागलं। त्यांना भाजपातून बाहेर काढले आहे। या सगळ्या प्रकारात अनिल बाबर यांचा राजकारणातूनच संपवण्याचा डाव मांडला आहे काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे। वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच अनिल बाबर सुहास बाबर यांची साथ सोडून पाटील गटासोबत गेले होते। 2 महिन्यापूर्वी विटापालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचं ठरवलं तेव्हा भाजपचे निष्ठावंत म्हणून अनिल बाबर यांनी पाटील गटाशी हातमिळवणी केली। सदर हातमिळवणी करताना अनिल बाबर यांना नगराध्यक्षपद आणि 6 नगरसेवक देण्याचं 1.5-2 महिन्यापूर्वीच ठरलं होतं। फायनली 6 ऐवजी 5 नगरसेवक आणि नगराध्यक्षपद अशी तडजोड झाली आणि तसे पक्षश्रेष्ठींनाही कळवण्यात आलं, असं अनिल बाबर यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे। त्या 5 जागांवर ज्यांना उमेदवारी द्यायची होती त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चाही झाल्या। नाथाचा आशीर्वाद घ्या आणि कामाला लागा असं सदाशिव पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। तसेच उद्या आपणास अर्ज दाखल करावायचे आहेत असं सांगण्यात आले होते। त्यानंतर 17 तारखेला सगळ्या गोष्टींना अचानक नकार, फक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात येईल असं सांगण्यात आलं। अनिल बाबर यांना हे मान्य नव्हतं। ते नगराध्यक्षपद आणि 5 जागांवर अडून होते। यावर बैठका झाल्या, चर्चा झाल्या, पण मार्ग निघाला नाही। 5 जागांवर तडजोड झाली होती आणि अचानक फक्त अनिल बाबर यांना नगराध्यक्षपद घ्या असं सांगण्यात आल्याचं अनिल बाबर यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। माजी आमदार सदाशिव पाटील यांनी जाणीवपूर्वक अनिल बाबर यांचा गेम केल्याचं मूळ भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तर पाटील गटाकडून अनिल बाबर यांनी हेकेखोर भूमिका घेतली, तसेच 6 जागांवर अडून बसले, त्यामुळे चर्चा फिसकटली असं सांगण्यात येत आहे। यात नेमकं खरं कोण आणि खोटं कोण हे त्या दोघांनाच माहीत असणार आहे। अनिल बाबर यांना पाटील गटाकडून नगराध्यक्षपदाची ऑफर होती। त्यांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता स्वतःच्या पत्नीस मिळणाऱ्या नगराध्यक्ष पदावर लात मारून भाजपातून बाहेर पडणं पसंत केल्याचं दिसत आहे। ते पक्षात थांबले असते, पाटील गटाने दिलेली नगराध्यक्षपदाची ऑफर घेतली असती तर त्यांचं फार काही बिघडलं नसतं। त्यांचे स्वतःचे राजकारण अबाधित राहिले असते, पण त्यांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता नगराध्यक्षपद ठोकरत तडजोड केली नाही। अनिल बाबर यांना राजकारणातून संपवण्याचा डाव पद्धतशीरपणे खेळला गेल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे।